विश्व मराठी साहित्य संमेलन 2024 मध्ये आज आपल्याकडे काही लोक जोडले गेले आहेत। त्यांनी जर्मनीमध्ये जिथे हिटलरचे भाषण व्हायचं तिथे त्यांनी मराठमोळा ढोल वादन केलंय। जर्मनीचे आपल्यासोबत काही सदस्य आहेत, त्यांची जर्मनीमध्ये युरोपमध्ये पहिली शाळा त्यांनी उघडली आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नमस्कार, माझं नाव कृतार्थ धामणकर आणि मी म्युनिक जर्मनीमधनं खास या विश्व मराठी संमेलनासाठी आम्ही आलेलो आहोत। आमची टीम आलेली आहे आणि आमचे महाराष्ट्र मंडळ म्युनिक नावाचं तिथे एक आम्ही मंडळ चालवतो आणि त्याच्यात एक 2-3 आमचे प्रमुख घटक आहेत। ते म्हणजे एक माय मराठी शाळा आहे, जी युरोपमधली पहिली मराठी शाळा होती। आपण भारती विद्यापीठ या संस्थेशी, पुण्यातल्या संस्थेशी आपण संलग्नतेने ती शाळा चालवली होती। त्याचे मुख्याध्यापक पण आपल्यासोबत आहेत। नमस्कार, मी राहुल जोशी। तर ही शाळा आपण मुळात सुरू केली की आपल्या नव्या पिढीला मराठीशी कसा टचमध्ये राहता येईल या दृष्टीने आपण ते चालवली आणि आता 6 वर्ष झाली ती अविरत चालू आहे। साधारण 50 ते 60 विद्यार्थी दरवर्षी असतात आपल्या इथे आणि त्यांना आता इथपर्यंत मराठी येतं की आता ते आजी आजोबांशी व्हॉट्सअपवर कम्युनिकेट करू शकतात, त्यांची मराठीत लिहिलेली ते वाचू शकतात आणि तो आनंद ते घेऊ शकतात। त्यामुळे तो एक काय म्हणतात, ही पुढच्या पिढीला एक नवीन देणगी महाराष्ट्र मंडळातर्फे ॲज अ माय मराठी देण्यात आली आहे। आणि युरोपमधली पहिली मराठी शाळा, काय अनुभव आहे तिथले? सुरुवातीला असं वाटलं की आपण हे पॅटर्न कसा ठेवायचा, कारण आपल्या इथे जसं सिक्वेन्शियली जातो अ आ इ ई मग क ख ग घ, पण जर्मनीमध्ये तो पॅटर्न तसा चालत नाही। हे एक काहीतरी एक सुरुवात घेतात, म्हणजे मग ब पासून बस, बेंच किंवा असं काहीतरी शिकवतात। मग आम्ही तो पॅटर्न आत्मसात केला आणि त्यामुळे खेळीमेळीने आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो आणि त्यामुळे असं झालं की आता विद्यार्थ्यांना, पालकांना सांगावं लागतं की आता माझी शाळा आहे, मला जायचं आहे। हा एक जो बदल दिसला की विद्यार्थ्यांनाच जायचं आहे, पालकांपेक्षा, म्हणजे पालकांना आता पुश करायची गरज नाही, विद्यार्थ्यांनाच तिथे आकर्षित केला जातो। हा खूप एक मोठा बदल आम्हाला जाणवला आणि तो जो आनंद आम्हाला मिळतो, कारण आम्ही हा न नफा न तोटा या तत्वाधी सुरू केलेली शाळा आहे, तर त्याच्यामध्ये हा जो एक सक्सेस फॅक्टर आलेला आहे आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आता इतर जे भाषिक जे आहेत, म्हणजे हिंदी भाषिक आहे, बांगला आहे, तेलुगू आहे, त्यांनी हा पॅटर्न उचलला आहे आणि आता ते त्यांच्या याच्यात पण ही शाळा, म्हणजे शाळा पॅटर्न हा सुरू केलेला आहे। आणि कोविड काळात पण आम्ही जेव्हा प्रत्यक्षात शाळा घेणं शक्य नव्हतं, आम्ही ऑनलाईन स्वरूपात ती शाळा सुरू केली, म्हणजे रिमोटली आणि मग बाय रिमोटली आणि असं, आणि तो आणि अविरत आम्ही कंटिन्यू ठेवलेला आहे। तर तो जो एक फॅक्टर आहे की कंटिन्युटी आणि ज्या प्रकारे सिच्युएशन असते त्या प्रकारे आत्मसात करून ती शाळा पुढे नेणं, ह्याच्यात शिक्षकांचं तसंच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं असं सगळ्यांचं एक योगदान आहे। विदेशातल्या मराठी शाळांचं संख्या वाढेल काय? हो, ती मुळात वाढते, कारण प्रत्येक कम्युनिटीला, म्हणजे प्रत्येक भारतीय जो भारतापासून दूर होतो, तो मला असं वाटतं की तेव्हा तो त्याच्या कल्चर आणि भाषेशी अधिक जवळीक होतो आणि ती जवळीकता त्यांना त्यांच्या मुलांमार्फत अजून न्यायची असते, पुढे न्यायची असते, तर त्यासाठी ते मग प्रयत्न करतात। आणि मला वाटते शाळा ही अशी आहे की इथे कोरा कागद असतो, मुलं म्हणजे, आणि त्या कोरा कागदावर आपल्याला लिहायला एक पूर्ण मोकळं पान मिळतं, तर त्यामार्फत तुम्ही अधिक जवळ जाता त्याच्या। आणि हीच आम्ही जेव्हा केसरकर सर आले होते तेव्हा त्यांना याबद्दल सांगितलं होतं की आम्ही आता शाळेमध्ये भोंडला शिकवतो, म्हणजे भोंडला काय असतं याच्याबद्दलची माहिती, नुसतं मराठी भाषा नाही पण आपली सण, आपले इतिहास वगैरे कल्चर याच्याबद्दल पण सांगतो। तर भोंडला आता आपल्या याही बऱ्याचशा, मला वाटतं भारतातल्या मुलांना भोंडला काय असतो हा प्रकार थोडासा विस्मृतीत गेल्यासारखं असतो, पण तिथे आम्ही हा जागृत ठेवायचा प्रयत्न करतोय। तर त्याबद्दल आम्हालाही छान वाटतं की अरे आपल्या जुन्या गोष्टी उजाळून निघतात वगैरे असं। तर मला असं वाटतं की त्यामुळे नवीन शाळा आणि वाढतीलच, म्हणजे याचा हे घेऊन काय म्हणतात एक्झाम्पल किंवा हा पॅटर्न घेऊन पुढे शाळा वाढतील याचा काही खात्री आहे म्हणजे। मला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून। धन्यवाद। आणि ढोलवादनाचं जसं तुम्ही मेन्शन केलं की जर्मनीतलं जे प्रमुख ठिकाण आहे तिथे ढोलवादन होतं, तर रमणबाग ही जी पुण्यातली नामवंत संस्था आहे त्यांच्याशी संलग्न आपण महाराष्ट्र मंडळ म्युनिक हे ढोलवादन दरवर्षी करत असतो। तर महाराष्ट्र मंडळ म्युनिकचे जे आपले प्रेसिडेंट आहेत ते पण आपल्यासोबत आहेत आणि रमणबागचे पण जे प्रमुख आहेत म्युनिकमधले ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। सो आम्हाला खूप आनंद होतो प्रत्येक वर्षी असं ढोलवादन आम्ही जेव्हा करतो, आम्हाला असं वाटतं की पुण्यातच आहोत आम्ही आणि त्याचा गणपतीचा जो फील असतो, इमोशन असतं, ते आम्हाला अनुभवता येतं दरवर्षी रमणबाग या। म्हणजे फक्त मराठी भाषाच नाही तर आम्ही मराठी सण उत्सव, आपलं कल्चर हे प्रत्येक माध्यमाद्वारे
जर्मन कम्युनिटीमध्ये कसं स्प्रेड करता येईल किंवा पूर्ण जर्मनीमध्ये त्याचा कसा प्रसार करता येईल याची नेहमी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि रमणबाग आज त्याचे रमणबाग युवा मंच जर्मनीचे आज अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबरच आम्ही नेहमी हे कार्यक्रम करत असतो. तुमचा काय अनुभव आजच्या साहित्य संमेलनाचा? साहित्य संमेलनाचा म्हणजे आता एकतर पहिल्यांदा सगळ्या फक्त जर्मनीच नाही तर जर्मनी व्यतिरिक्त इतर देशांमधल्या सगळ्या लोकांना देखील भेटता येतं की जे मराठीचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि आत्ताचं जे काही सत्र होतं की उदाहरणार्थ पुस्तकांच्या बाबतीमध्ये झालं किंवा आम्ही चर्चा देखील करत होतो की म्हणजे या माध्यमातून एकत्र आलोय सगळे, तर चर्चा पण अशी घडते आहे की आपल्याला अजून उत्तम कसे उपक्रम करता येतील. आता ढोलताशा झालं किंवा इतर कुठले असे इव्हेंट झाले त्याच्यातनं लोक तर एकत्र येत आहेत, पण ती लोक तर एकत्र येऊन त्यातनं विधायक कार्य कशी करता येऊ शकतात ही चर्चा घडते आहे. आणि आय थिंक हे असं जे काही व्यासपीठ मिळत आहे त्यातनं इतर देशांमधल्या लोकांशी चर्चा करून एक त्यांचे अनुभव कळत आहेत. सो अजून उपक्रम उत्तम करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. आणि अजून एक सांगायला आवडेल की महाराष्ट्र मंडळ म्युनिक, जसं आनंद मी म्हणला की आपल्याला मराठी वारसा जपण्यासाठी एक व्यासपीठ लागतं, माय मराठी शाळा झाली, ढोल ताशा झाले, वेगवेगळे सण झाले, तसंच महाराष्ट्र मंडळ म्युनिक अजून एक उपक्रम करतं म्हणजे तिथले जे लोकल कलाकार आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीने एक नाटक म्हणा किंवा काहीतरी एखादं छोटंसं मराठी भाषेसाठी करता येईल तर त्याचे हे अद्वैत खरे म्हणून आहे. तर ते व्यवस्थित सगळं नाटक वगैरे बसवतात, लिहितात स्वतः आणि तिथल्या लोकल कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या सणात किंवा उत्सव जे असतात त्या स्टेजवर ते परफॉर्म करतात. त्यामुळे मराठी वारसा जपणं हा आमचा सगळ्यांचा एक प्रमुख उद्देश असतो. करेक्ट. आणि महाराष्ट्र मंडळ म्युनिक त्याच्यासाठी कायमच प्रयत्न करत राहील. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.